नमस्कार. आपण एकतेने बाबाला प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक नमस्कार. सर्व सेवक सेविका कुमार कुमारिकांना नमस्कार. परमात्मा एक कार्यक्रमात आपण सर्व सेवक सेविका कुमार कुमारिकांचे हार्दिक स्वागत आहे. नमस्कार. तर मंडळी, आपण आपल्या कार्यक्रमामध्ये महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या भगवत प्राप्तीचा मिळालेला मार्ग, भगवत प्राप्तीचा निर्माण होत असलेला मार्ग यावर आपण आपल्या कार्यक्रमामध्ये आपण विशेष चर्चा करीत होतो. तर मंडळी, आपण कालपर्यंतच्या कार्यक्रमामध्ये आपण बघितलं की बाबांनी भगवंताची विधी केली. विधी केल्यानंतर जो भगवंत प्राप्तीचा जो मार्ग बाबांनी प्राप्त करण्यासाठी जो परिश्रम केले, जे श्रम केले, ते फार महत्त्वाचे होते. आणि बाबांकडे जे लोक येत होते ते त्यांचे दुःख दूर तात्पुरते होते, ते पूर्णपणे दुःख दूर होत नव्हते. तर मंडळी, अशाच प्रकारची एक बाई शांताबाई नावाची एक बाई बाबाकडे आली. तिचे दुःख दूर होत नव्हते म्हणून बाबांनी 2.5 वर्ष तिच्यासाठी प्रयत्न केले. आणि सर्व झाल्यानंतर मध्ये महान त्यागी बाबा जुमदेवजींनी एक विचार केला होतं की या बाईचे दुःख भूतपलीत दूर करण्यासाठी 42 दिवस हवन करण्याचे महान त्यागी बाबा जुमदेवजींनी ठरवले होते. तर याबरोबरच मंडळी, कालच्या कार्यक्रमाच्या काही सेवकांनी आपल्या कमेंटच्या माध्यमातून, काही टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून आपले प्रश्न उत्तर पाठवले आहेत. त्या प्रश्नाचे उत्तर पाठवले आहेत, त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून खूप खूप आभारी आहे, धन्यवाद व्यक्त करतो. तर मंडळी, आपण आपला कार्यक्रम पूर्वरत आपण आपला कार्यक्रम या ठिकाणी आपण सुरू करत आहोत. तर ठरल्याप्रमाणे महान त्यागी बाबा जुमदेवजींनी विचार केला होता की 42 दिवस हवन करायचं. तर ठरल्याप्रमाणे बाबांनी दुसऱ्या दिवसापासून महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी निश्चित केलेल्या तारखेप्रमाणे, दिवसाप्रमाणे, वेळेप्रमाणे दुसऱ्या दिवसापासून आपल्याच घरी सायंकाळी एक निश्चित वेळ ठरवून 42 दिवसाचे हवन करण्यास सुरुवात केली. शांताबाईचे पूर्णपणे भूत दूर कसे होतील यामागचा उद्देश घेऊन महान त्यागी बाबा जुमदेवजींनी पूर्णतः समाधान कसे मिळेल यामागचा उद्देश घेऊन महान त्यागी बाबा जुमदेवजींनी वेळ निश्चित करून आपल्याच घरी एक निश्चित वेळ ठरवून 42 दिवसाचे हवन करण्यास सुरुवात केली. तो 1948 सालचा जुलै महिना होता. मंडळी, याकडे आपण बारकाईने लक्ष द्या. महान त्यागी बाबा जुमदेवजींनी सन 1948 जुलै महिन्यामध्ये हे 42 दिवसाचे हवन करण्याचे ठरवलं होतं. ती बाई रोज, म्हणजे शांताबाई ही रोज हवनात येऊन बसायची. तिला या 42 दिवसाच्या हवनात रोज काही ना काही दिसत असे. त्याप्रमाणे ती सारखी बडबड करायची. हवन सुरू असताना ती असा उल्लेख करायची. कारण महान त्यागी बाबा जुमदेवजींनी 42 दिवसाचे जेव्हा हवन सुरू केले, त्या हवनामध्ये ती हवन सुरू करण्यास सुरुवात केली. तर महिना 48 सालचा जुलै महिना होता. बाई हवनात येऊन रोज हवनात येऊन बसायची. तिला या 42 दिवसाच्या हवनात रोज काही ना काही दिसत असे. त्याचप्रमाणे ती सारखी बडबड करायची. 1948 सालच्या या अनुभवाबरोबर आपल्याला बऱ्याच साऱ्या गोष्टी शिकायला मिळतात. असं काही मनाला फरक पडणार नाही, कारण याच्यानंतर बाबांनी 1948ला याच्यानंतरच भगवंताची प्राप्ती केली होती. तर हवन सुरू असताना ती असा उल्लेख करायची की हे हवन खोटे आहे. शांताबाई, रंगारी समाजाची बाई शांताबाई ही हवनामध्ये यायची आणि हवन सुरू असताना ती उल्लेख करायची की हे हवन खोटे आहे. परंतु कृष्ण भगवान हवनात उभे आहेत. कारण महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या कुटुंबातील लोक अनेक देवदेवतांना मानत होते, पूर्णतः एका भगवंताला मानत नव्हते. त्याच्यामुळे तिच्या अंगात येणारे जे भूत पलित होते ते दूर होत नव्हते. आता हवन सुरू असताना जी ही क्रिया घडत होती ती अशी घडत होती. ती अशी बडबड करायची. तर ती काय म्हणायची, हे हवन खोटे आहे. इथे कृष्ण भगवान उभे आहेत, ते आकाशाला टेकले आहेत. बाबा हनुमानजी पाताळात फिरत आहेत आणि भूतांना शोधून आपल्या शेपटी गुंडाळून 10,000, 20,000, 40,000, 70,000, 1,00,000, 20,000, 40,000, 70,000, 1,00,000 इतके भूत आणून ते हवनात टाकत आहेत.
आणि हे सर्व जडत आहेत. जसे जसे हवनाचे 42 दिवस पूर्ण होत होते तसे तसे भूतांची संख्या वाढतच होती. बाबा हनुमानजी सेफ्टीत 1 लाख 2 लाख 50 लाख भूत गुंडाळून आणून हवनात टाकत आहेत आणि ते हवनात जडत आहेत. शेवटी तर भूतांची जी संख्या होती ती मात्र कोटीत आणि समोर अब्जात गणना करू लागली आणि हवनात टाकल्याचा उल्लेख केला. तेव्हा बाबांनी मनात विचारले, इतने सैतान कहासे आहे. बाबांना वाटले जेवढे लोक मरण पावतात ते सर्व भूत सैतान होतात, त्यांना मुक्ती मिळत नाही, म्हणून मुक्ती मिळण्याकरता परमेश्वरी कार्य करणे महत्त्वाचे आहे. अशा प्रकारे बाबांनी 42 दिवस हवन विधी करून तिच्या अंगात येणारे भूत पलित काढले. या काळात हवनाच्या अंगाराने तिच्या गालाची जखम पूर्ण भरली आणि मांस काढण्याची क्रिया बंद झाली. मात्र मंडळी, बाबांनी 42 दिवस हवन करण्याचे जेव्हा ठरवले तेव्हा एक अनुभव त्या बाईला घडलं, जो 2.5 वर्षामध्ये जी क्रिया घडू शकली नाही, जो तिला समाधान मिळू शकला नाही. मात्र असा अनुभव त्या 42 दिवसाच्या हवन कार्यक्रमामध्ये, बाबांनी केलेल्या 42 दिवसाच्या हवन कार्यक्रमामध्ये घडलं. ते म्हणजे कोणतं? तिच्या जी गालाची मांसाची होती, शांताबाईची जी गालाचे मांस ती स्वतः वरकडून खायची, तो मात्र ती जखम हवनाच्या अंगाराने पूर्णपणे भरली. गालाची जखम पूर्णपणे भरली आणि ती जे मांस काढत होती ओळखून, ती मांस काढण्याची क्रिया मात्र तिची त्यावेळेस बंद झाली. हा मात्र तिला अनुभव मिळाला आणि तिला थोडं समाधान पण वाटलं. परंतु पहा, भगवंताची लीला न्यारी या म्हणीप्रमाणे त्या बाईच्या अंगात पूर्णपणे भूत येणे बंद झाले नव्हते. तरीही तिला एका गोष्टी समाधान मिळालं, तिची जखम भरली, परंतु तिचे भूत पलित येणे मात्र बंद झाले नव्हते. पण बघा, ती पुन्हा दुसऱ्या दिवशी म्हणजे 43व्या दिवशी सकाळी 6 वाजता बाबांच्या घरी आली आणि आपले अंग फिरू लागली. बाबा जेमतेम प्रातःविधी आटपून बसले होते. त्यांनी हवनाच्या अंगारा घेऊन आणि मंत्रचारांनी त्यावर फूक मारून तो तिच्या अंगावर उडविला आणि तिच्या अंगात येणारे भूत बाहेर काढले. समाधान मिळावलेली ती घरी ज्यावेळेस निघाली, परंतु अर्ध्या रस्त्यामध्ये गेल्यावर ती परत बाबाकडे आली, पुन्हा अंग फिरू लागली. बाबांनी मंत्रचारांनी उपचार केले आणि अंग फिरणे बंद केले. ती शुद्धीवरून घरी ज्यावेळेस निघाली, अर्ध्या रस्त्यात गेल्यावर पुन्हा बाबाकडे यायची आणि अंग फिरवायची. बाबा उपचार करून तिला शुद्धीवर आणायचे. असे दिवसभर सुरू होते. बाबांनी मंत्रचारांनी संपूर्ण दिवस तिच्या अंगातील भूत काढून तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केले, परंतु तिला पूर्णपणे समाधान मिळू शकले नाही. तर मंडळी, मानते की बाबा जिमदेवजी यांनी हा जो अनुभव घडवला, हा जो प्रकरण घडला आणि भगवंताची लीला न्यारीप्रमाणे म्हणायला हरकत नाही. अगोदरही म्हणणार होतो, परंतु याच्या अगोदरही असं म्हणणार, परंतु काही गोष्टी अशा आहेत मंडळी ज्या लिखित स्वरूपात आहे. जो इतिहास आहे, जो अतीत आहे, त्या अतीताला आपण खूप प्रमाणामध्ये त्याला आपण काही करू शकत नाही. जसं तसं राहिलं तोपर्यंत शक्यतो ठीक आहे. त्याची वास्तविकता चर्चा काय आहे, त्याचे वास्तविकचे स्वरूप काय आहे आणि वास्तविक कुठपर्यंत आपण जाऊ शकतो तिथपर्यंत आपण मात्र सादर करू शकतो. मंडळी, हे सर्व आपण कोणतेही थेरॅटिकल, कोणतेही अनुभव आपण एका दिवशी एका पानावर वाचत असतो, परंतु मंडळी हे सर्व घडण्यासाठी वेळ लागतो. आता 42 दिवस हवन करण्यासाठी 42 दिवस लागले आणि 42 दिवस बाबांनी हवन करणे म्हटलं तर आपण आजच्या कार्यक्रमात पूर्ण केलं. म्हणजे बाबांनी जे 42 दिवस केले ते आपण थेरॅटिकलच्या माध्यमातून 5 मिनिटात वाचतो. थेरॅटिकल आणि प्रॅक्टिकलमध्ये फरक पडतो. थेरॅटिकल फक्त माणसाला शिकवणीच्या स्वरूप शिकवतो, मात्र प्रॅक्टिकल माणसाला पूर्ण जिंदगी तळाबळापासून पूर्णपणे तो शिकवण्याचे प्रॅक्टिकल पूर्णपणे अनुभव देतो, आत्मानुभव देतो. त्यात मात्र काही फरक पडत नाही. तर मंडळी, या असंख्य बाबांच्या केलेल्या मेहनतीप्रमाणे बाबांनी तिला शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न केले, परंतु तिला पूर्णपणे समाधान मिळाले नाही. आता समोर काय घडलं ते आपण समोरच्या एका याच्यामध्ये आपण बघू. या दिवशी बाबांनी आंघोळ केली नाही. नीटपणे लक्षात घ्या, या दिवशी बाबांनी आंघोळ केली नाही, दिवसभर जेवण केले नाही आणि तिच्या अंगातील भूत नाहीसे करण्यात पूर्ण वेळ घालविला. प्रयत्नाची पराकष्ट केली, पण भूत निघाले नाही. मंडळी, विचार करा, तो भूत पलित किती मोठा असेल जो 2.5 वर्ष दूर होऊ शकला नाही.
म्हणून मंडळी या मार्गामध्ये आत्ता केव्हाही किती प्रकारच्या, कितीही मोठा, कितीही लहान, कितीही मजवा, भूत सैतान कोणती बिमारी राव सणार्धा दूर झाल्याशिवाय राहत नाही. कारण बाबांनी केलेली विधी फार महत्त्वाची होती. हा एक विधीचा स्वरूप होता. भगवंताची पूर्णपणे प्राप्ती करायला विधी केली, पण लोकांना किंवा कोणाला पूर्णपणे समाधान मिळत नव्हता. काही जणांना समाधान मिळत होता, परंतु 46, 47 आणि 48 मध्ये भगवंताची विधी झाली. एवढा वेळ विधी प्राप्तीसाठी लागला. तर मंडळी बघा, आता समोरच्या अनुभवात आपण काय आहे, तर ती बाई स्वतःचे भूत दूर करण्यासाठी त्या दिवशीचे प्रकरण, एका दिवशीच्या प्रकरणामध्ये काय सर्व मिळालं, तर बाबांनी आंघोळ केली नाही, बाबांनी दिवसभर जेवण केले नाही आणि तिच्या अंगातील भूत नाहीसे करण्यात पूर्ण वेळ घालवला. प्रयत्नाची पराकाष्ठा केली, पण भूत निघाले नाही. तिला समाधान मिळाले नाही. सायंकाळपर्यंत प्रयत्न सुरू होते. दिवसभर बाबांनी संघर्ष केल्यावर ते त्रस्त झाले होते. दिवसभर बाबांनी प्रयत्न केल्यावर ते त्रस्त झाले होते. सायंकाळी ती पुन्हा आल्यावर बाबा विचार करू लागले. पुन्हा ती बाई सायंकाळी बाबाकडे आल्यावर बाबा विचार करू लागले. बाबा हनुमानजी, शक्ती पुढे ही कल्पना रूपी शक्ती टिकाव धरून आहे. बाबा हनुमानजी, शक्ती पुढे कल्पना रूपी शक्ती टिकाव धरून आहे. याचाच अर्थ असा की हनुमानजी, राम, शंकर, देवी यांच्या ह्या कल्पनारूपी शक्तीला नष्ट करण्याचे, यांच्यात या कल्पनारूपी शक्तीला नष्ट करण्याचे सामर्थ्य नाही. यावरून सिद्ध होते की बाबा हनुमानजीची कुटुंबातील लोक जसे बाकीच्या देवांना मानत होते, तसेच बाबांसमोरही बाकीचे देव मानण्याचे त्यावेळेस प्रमाण काहीतरी असेल, परंतु पूर्णता मला माहिती नाही. आपण लिखाणाप्रमाणे आणि वर्णवल्याप्रमाणे आपण यामध्ये असे दर्शवू शकतो आणि असं सांगू शकतो. वर्णवल्याप्रमाणे आपण इथे असे दर्शवू शकतो, असे सांगू शकतो, जसं आपण प्रत्येक गोष्ट लिहिताना प्रत्येक गोष्ट जर लिहिलं तर त्या आपण लिहिणे पॉसिबल कधी कधी होत नाहीत. आणि आपण जसं त्याला प्रॅक्टिकलच्या स्वरूपामध्ये करतो म्हटलं तर खूप मोठं होतं. म्हणून आपण जसं आपण चर्चा करतो म्हटलं तर लिहिल्याच्या आधारावर आपण इतर चर्चा मात्र यामध्ये संक्षिप्त करू शकतो. त्यानुसार हे मात्र चूक ठरणार नाही, हे अतिरिक्त योग्य आणि अचूक स्वरूपाचं वाटणार. म्हणून मंडळी बघा समोर, तेव्हा बाबा हनुमानजीला विनंती केली. मानते की बाबा जुमदेवजी यांनी विचार काय केला, याचाच अर्थ म्हणजे बाबा हनुमानजीच्या शक्तीपुढे ही कल्पनारूपी शक्ती टिकाव धरून आहे. याचाच अर्थ असा की हनुमानजी, रामशंकर देवी यांच्या या कल्पनारूपी शक्तीला नष्ट करण्याचे सामर्थ्य नाही. तेव्हा बाबा हनुमानजीला विनंती केली की हे हनुमानजी आपने सारे दैवेत की पहचान कराई और इस बाई का एक शैतान नहीं निकाल सकते. बाबांनी काय म्हटलं की हे हनुमानजी, आपने सारे दैवत की पहचान कराई और इस बाई का एक शैतान नहीं निकाल सकते. हे हनुमान जी, आप मुझे बताओ ऐसी कौन सी शक्ति है जो एक पल में इसे निकालेगा. बघा लक्षात घ्या, हे हनुमान जी, आपने सारे दैवत की पहचान कराई, इस बाई का एक शैतान नहीं निकाल सकते. हे हनुमान जी, आप मुझे बताओ ऐसी कौन सी शक्ति है जो एक पल में इसे निकालेगा. मैं इसके बाद किसी भी देवता को नहीं मानूंगा. अशी बाबांनी प्रतिज्ञा केली. बाबांनी म्हटलं, आपण सर्वांची देवतांची ओळख करून दिली. या एका बाईचे शैतान म्हणजे भूत निघू शकले नाहीत. हे हनुमानजी, तुम्ही मला सांगा. बाबा हनुमानजी पुढे म्हणाले की हनुमानजी, आपण मला सांगा की अशी कोणती शक्ती आहे ज्या शक्तीमुळे या बाईचे दुःख दूर होऊ शकतात. म्हणून एक सत्य आणि सरळ भाषेमध्ये हा हिंदीचं स्वरूप आहे, म्हणून आपण तो शक्य तरी एकदा पुन्हा हे घेऊ. हे हनुमान जी, आपने सारे दैवत की पहचान कराई, इस बाई का एक शैतान नहीं निकाल सके.
हे हनुमान जी, आपने सारे दैवत की पहचान कराई और इस भाई का एक शैतान नहीं निकाल सकते। हे हनुमान जी, आप मुझे बताओ ऐसी कौन सी शक्ति है जो एक पल में इसे निकालेगा। मैं इसके बाद किसी ही देवता को नहीं मानूंगा अशी बाबांनी प्रतिज्ञा केली आणि त्या बाईला म्हणाले, हे आखरी फूक है बाई, इसके बाद नाही आना। इतके बोलून तिच्या अंगावर अंगारा घेऊन मंत्रोच्चाराने फूक मारली, तेव्हा तिच्या अंगातील भूत निघाले। ती जी घरी गेली ती पुन्हा परत आलीच नाही। अशा प्रकारे तिच्या अंगातील भूत नाहीसे झाले आणि तिला समाधान वाटलं। मंडळी, यावर आपल्या लक्षात आलं की बाबांनी भगवंताला विनंती केली की हनुमानजी, अशी आपण सर्व देवांची ओळख करून दिली। बाबांना वाटलं की सर्व देव मी मानतो, परंतु हे सर्व काही या बाईचे दुःख दूर होत नाहीत, म्हणून बाबासमोर बाबांच्या अंतर्यात्मेप्रमाणे आणि बाबांनी दिलेल्या सद्बुद्धीप्रमाणे, बाबांच्या कार्यप्रणालीनुसार दिलेल्या योगाप्रमाणे बाबा जुमदेजींनी शांताबाईला म्हटलं की बाई, मैं ये आखरी फूक मार रहा हूं। बाबांनी काय म्हटलं आणि त्या बाईला बाबा जुमदेजी म्हणाले, ये आखरी फूक है बाई, इसके बाद नहीं आना, इसके बाद नहीं आना। 2.5 वर्षापोटी 42 दिवस पूर्ण हवन केले आणि 42व्या दिवशीच्या नंतर हा जो प्रकरण घडलं तेव्हा बाबांनी सांगितलं त्या बाईला की बाई, ये आखरी फूक है। बाबा का म्हणाले शांताबाईला, बाई ये आखरी फूक है, इसके बाद नहीं आना। इतके बोलून तिच्या अंगावर अंगारा घेऊन मंत्रोच्चाराने फूक मारली, तेव्हा तिच्या अंगातील भूत निघाले आणि ती जी घरी गेली ती पुन्हा परत आलीच नाही। अशा प्रकारे तिच्या अंगातील भूत नाहीसे झाले आणि तिला समाधान मिळाले। मंडळी बघा, समाधान मिळाले आणि तिला समाधान मिळाल्यानंतर बाबा जुमदेवजी यांनी आश्चर्य वाटल्याने समोर विचार केला। तर मंडळी, याबरोबर आपण मानते की बाबा जुमदेवजी विचार केला आणि बाबांना आश्चर्य वाटले आणि त्यांचे लक्ष त्यांनी केलेल्या प्रतिज्ञेकडे गेले आणि वाटले की ही कोणती तरी शक्ती आहे, त्यामुळे त्या बाईच्या अंगातील भूत नष्ट केले, त्यामुळे त्यांनी त्या शक्तीचा शोध घेणे ठरवले। अशा प्रकारे बाबांना एका भगवंत प्राप्तीचा मार्ग सापडला। तर मंडळी, बाबांनी विधी केली, बाबांना मार्ग सापडण्यासाठी बाबांनी 2.5 वर्ष शांताबाईचे दुःख दूर केले, येणाऱ्या लोकांचे दुःख दूर केले। तात्पुरते काहीचे दुःख दूर झाले, काहीचे नाही झाले। शांताबाईचे मात्र दुःख मोठे होते आणि तिचे दुःख दूर करण्यास 2.5 वर्ष लागले। 42 दिवस हवन केल्यानंतर बाबांनी प्रश्न ठेवल्यानंतर बाबांनी विचारलं, बाबा हनुमानजीला अशी कोणती शक्ती आहे? आणि त्या बाईला म्हटलं, बाई ये आखरी फूक है, इसके बाद नहीं आना। बाबांनी एक फूक मारली, अंगारा घेऊन तिच्या अंगावरती एक आखरी फूक मारली आणि ती बाईचे दुःख दूर झाले, तिचे भूतपलित दूर झाले, तिला पूर्णपणे समाधान मिळालं। ती बाई घरी गेली तर वापस नाही आली, तिला पूर्णपणे समाधान मिळालं। हे सर्व पाहून बाबांना आश्चर्य वाटले आणि बाबांनी केलेल्या प्रतिज्ञेकडे बाबांनी लक्ष गेले आणि त्यांना वाटले की ही कोणती शक्ती आहे, त्यामुळे बाईच्या अंगातील भूत नष्ट केले, त्यामुळे त्यांनी त्या शक्तीचा शोध घेणे ठरवले। अशा प्रकारे बाबांनी एका भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग सापडला। तर मंडळी, अशा प्रकारे मानते की बाबा जुमदेवजींनी फार कष्ट केलेत, फार परिश्रम केलेत आणि अंतःकरणापासून एका भगवंताची पूर्णपणे प्रतिज्ञा करून त्यांनी शांताबाईचे दुःख शेवट दूर केले आणि समोर काय घडलं ते बाबांच्या प्रतिज्ञाकडे काय झालं आणि बाबाला या माध्यमातून बाबांना भगवंत प्राप्तीचा मार्ग मिळाला आणि समोर भगवंताची प्राप्ती कशी झाली। आता भगवंत प्राप्तीचा मार्ग सापडला, तर भगवंत प्राप्तीचा मार्ग सापडला, परंतु भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग सापडल्यानंतर प्राप्ती करण्यासाठी आणि प्राप्ती करतेली बाबांना किती अजून श्रम करावं लागलं ते आपण आणखी पुढच्या भागामध्ये आपण पाहू। मंडळी, याबरोबरच मी आपल्याला सांगतो की आपण या ठिकाणी हा प्रकरण पूर्णपणे थांबवत आहोत आणि आपण उद्याला नवीन एक याबरोबरच चांगला एक विशेष भाग आपण सादर करणार आहोत। तर मंडळी, आपण काल कार्यक्रमामध्ये कॉमेंट्स केलं, सहकार्य केलं आणि नमस्कार केलं, कार्यक्रम ऐकून घेतलं, याबद्दल आपण सर्व सेवक सेविका कुमारिकांना नमस्कार करतो, आभार मानतो। त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमामध्ये आपण प्रश्न ठेवत आहोत। आजच्या कार्यक्रमामध्ये प्रश्न ठेवत आहोत, मानते की बाबा जुमदेवजी यांनी 42 दिवस हवन केल्यानंतर मध्ये
42 दिवस हवन केल्यानंतर, दिवसभर त्या बाईचे दुःख दूर केल्यानंतर भगवंताला विनंती केली. भगवंताला प्रतिज्ञा केल्यानंतर बाबांनी शांताबाईवरती किती फूक मारली? किती फूक मारली किंवा बाबांनी शांताबाईला काय म्हटलं? प्रश्न पुन्हा रिपीट. बाबांनी दिलेला शांताबाईचे 2.5 वर्ष बाबांनी दुःख दूर करण्यासाठी प्रयत्न केले. 42 दिवस हवन केले. बाबांनी प्रतिज्ञा केली. दिवसभर तिचे दुःख दूर झाले नाही आणि बाबांनी शेवटी प्रतिज्ञा केली. बाबा जिमदेजींनी प्रतिज्ञा केल्यानंतर मध्ये शांताबाईला बाबा जिमदेजींनी काय म्हटलं किंवा बाबा जिमदेजींनी तिला फूक किती मारली? यावर आपले विचार मनोगत आपण आपल्या माध्यमातून पाठवा. पुढील कार्यक्रमामध्ये हे सर्व आपण जे आजपर्यंत झाले तिथपर्यंत आपण पाहू. जसे आपण यावर चर्चा होईल तसं आपण या ठिकाणी सादर करू. सादर करण्यापूर्वी प्रयत्न करत आहोत. तर मंडळी, आजच्या कार्यक्रमात सादरीकरणात काही समक्ष चुका झाल्यात आपण सर्वांनी मला माफ करावं. मी भगवान बाबा हनुमानजी मानते जी आई वाराणसी संपूर्ण सेवक कुमारकांना माफी मागतो. इथेच विराम देतो आणि रजा घेतो. सर्व सेवक सेविका कुमारिकांना मी नमस्कार करतो. नमस्कार.